हॅलो गाईज, तर एवढा अचानक आम्ही गावाकडे का आलो हे तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही हे पाठीमागचा नजारा बघा, आमच्या गावाकडचा शेत-बीत कसलं भारी वाटतं ना सगळं. आणि आम्ही जेवण वगैरे केलं आणि लगेच घराच्या बाहेर पडलो शेताला जाण्यासाठी, कारण मला शेतात फिरायला लय आवडते. लहानपणी पण मी आमच्या आजीला घेऊन सारखं बाहेर म्हणजे शेतात जळण आणायला, शेंगा काढायला वगैरे यायची. आणि हे जे दिसतंय ना, हे तळं आहे तुम्हाला बघा कसलं. आता पाणी नाही, पाऊस नाही म्हणून एकदम असं सुकलंय, नाहीतर पूर्ण हे पाणी भरून राहते. आणि मी लहानपणी माझ्या मैत्रिणीसोबत इकडे यायचे धुणं वगैरे धुवायला तळ्याला. काय मज्जा यायची ना खरं. आधीचे दिवस लय आठवतात मला. सगळं बघितलं की पहिलं ध्यान यायले माहिती का, पण आता सगळं सगळं पूर्ण बदललंय. तिकडं बघा कसे मोर आहेत दोन, आणि आमची जानू म्हणते दादा झूम करून फोटो काढा. तिनं पण मस्त मज्जा करायली बरं, तिला पण सगळं आवडायलंय. हे भारी वाटते गावाकडचं वातावरण. आणि इकडं बघा हे सगळे कसं बगीच्यात फिरल्यासारखं फिरायला. तर खूप दिवसानंतर आलोय ना आम्ही सगळेच बरं. आणि आई पण आली की एक दिवस असं इथे आणि लगेच वापस जाते. असं इकडं शेताकडे ती कुणी येत नाही, त्याच्यामुळं आता म्हणलं आला, एकच दिवस आलो होतो, एकच दिवस राहिलो होतो, पण फिरण्यामध्ये मज्जा येत होती चांगली मस्त. कुठल्या ह्याच्या शिवार ही जी जानू आमच्या छोट्या मामाची पोरगी आहे, तिला पण भारी वाटायलंय सगळे असं शेतात फिरायला ते चालल्यामुळं. इकडं महेश बघा जळण गोळा करायला तर आले की लगेच. आमचं शेत घरापासून थोडंच लांबच आहे. आणि लहानपणी कसं आमच्या माईसोबत यायचे, तिला घरात बसूच द्यायचे नाही. काय ना काही शेंगा काढायला म्हणा, जळण आणायला, असं तिच्यासोबत सारखं असं तिला घेऊन यायचे. मला लय आवडायचं शेतात जायला पहिलं. पण आता ही सगळं आठवते माहिती आहे, सगळं बघितलेलं. ही होती नदी वगैरे होती ही सगळी, आणि मस्त पावसाळ्यामध्ये पूर्ण भरतंय हे. आणि बघा ही सगळे कसे शिवारानं फिरायले. आणि असंच फिरायचे मी पण माझ्या मैत्रिणीसोबत. आणि हे सगळं मला आठवायलंय, कसलं भारी वाटायलंय हे सगळं वातावरण एकदम. खरंच गावाकडचं वातावरण लई छान असते, पण आता लई बदललंय सगळं. आता कुणी येत नाही शेताकडं वगैरे. पहिलं कसं शेतातलाच जायचे लोक सारखं. आता सगळे जिकडं तिकडं गावाला गेले, तर कुणी राहत नाही गावाकडं जास्त. त्याच्यामुळं काय ते पहिले जुनेच लोक आलेले कधी तर. बघा हे सगळे कसे फिरतायत एकदम मस्त मज्जा करत. आमच्या जानूबाईला लईच मज्जा येईल. आपण भरपूर चालून 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 शेवटी मग आम्ही शेतात पोचलो आमच्या. आणि हे शेत आहे आमचं सगळं. बघा ते आंब्याचं झाड आहे पाठीमागचं माझ्या, आणि सगळं असं ओसाड पडल्यासारखं झाले. कुणी येतच नाही काय. आणि आंबे पण सगळ्या लोकांनी तोडून नेले. तर काय थोड्याशा कैऱ्या पिऱ्या राहिलेल्या ते मग परत सगळेजण धोंड्यानं पाडू काढत होते कैऱ्या. इकडे जानूबाई गोळा करत होती सगळे. आंबेच राहिले नाही, सगळ्या लोकांनी घेऊन गेले. तर तिकडं बघा स्पर्धा लागली आहे आंबे तोडायची. जाऊ दे, चला बस झालं. आता जान्हवीचा जाणार आहे नेम, तिला पाडू द्या. आज बघ किती छान आहे, गोड खायला तर एवढं भरी का पाड. चीक लावू नको तोंडाला, डाग पडतो तो पडला बघ. मी आता नाही खाणार, मी नाही खात. आंबे वगैरे पाडून झाले आणि दिवस पण खूप मावळला होता, त्याच्यामुळं मग आम्ही निघालो आमच्या घराकडं. आणि गावाकडे येण्याचं मेन कारण म्हणजे आम्हाला उद्या सकाळी लवकर उठून शिवणखेडला जायचंय. का जायचं हे मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगते. आणि भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय बाय. जान्हवी नव्हती.